का, हा माझा सवाल आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मागचं आरोपांचं शुक्ल काष्ट संपण्याचं नाव घेत नाहीये। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर आता पुन्हा अंजली दमानी यांनी अजित पवारांवर आरोपांचा बॉम्ब टाकला। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। मुंबई महापालिकेनं 500 कोटी खर्च करून गोवंडीमध्ये बांधलेलं शताब्दी रुग्णालय अजित पवारांनी आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। शताब्दी रुग्णालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे तेरणा या ट्रस्टला चालवायला दिल्याचं दमानी यांनी म्हटलं। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंग पाटील यांची संस्था, तर तेरणाचा कारभार पद्मसिंग पाटलांचे पुत्र आणि सुनेत्रा पवारांचे भाचे राणा जगजितसिंग पाटील हे पाहतात। राणा जगजितसिंग पाटील हे तुळजापुरातील भाजपचे आमदार आहेत। यामुळे दमानी यांच्या आरोपांना आता अजित पवार कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे, जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल बीएमसी हे का करतेय, एक कशासाठी करते, अशीच सगळी गोष्टी, सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। अंजली दमानी यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं। तेरणा ट्रस्टचा कारभार राणा जगजितसिंग पाहतात असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनीही अंजली दमानी यांवर निशाणा साधला। मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल। ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही, पण त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्जमध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजितसिंगांनी घेतलेला आहे। दमानी या नेमक्या कुणाबद्दल बोलणार आहेत, कारण दमानी या भाजपबद्दल बोलूच शकत नाहीत। अडचण काय आहे लक्षात घ्या की जेव्हा मुरलीधर मोहोळांचा विषय चालू होता तेव्हा दमानी या कुठे गेल्या होत्या, मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागायला दमानी या का धावून आलेले नाहीयेत। आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो, पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, तेव्हाही दमानी या शोधून सापडत नव्हत्या। अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांबाबत आरोग्य मंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। दमानी यांच्या आरोपाशी आरोग्य विभागाचा काहीही संबंध नसल्याचं मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले। नाही, सकाळचं ट्विट किंवा सकाळी त्यांनी काय टीव्हीवरती बोलले ते आम्हाला माहिती नाही, परंतु अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थानं संबंध नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय। याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनियमितता किंवा अशा पद्धतीनं कुठलं एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला अथवा ट्रस्टला हस्तांतरित केलं असा विषय नाही। नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे। मे बी ते नगरविकासचं आहे, ट्रस्ट ऍक्ट खालचं आहे किंवा काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाहीत, एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगेन। बातमी पालघरमधून। पालघर साधू